मतचोरीवरून पुन्हा सत्ताधारी विरोधकांमध्ये जुंपलेली दिसतेय। मतचोरीचा मुद्दा मांडला म्हणून राज ठाकरे यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे। राऊतांनी मतचोरी झालेली आहे असा हल्लाबोल नितीन राऊत यांनी सुद्धा केलेला आहे। राहुल गांधी सिरियल लायर आहेत असा पलटवार यावर फडणवीसांनी केलेला आहे। राहुल गांधी खरं बोलत असल्याची स्वप्न महाराष्ट्रातील नेत्यांना पडतायत असं फडणवीस म्हणाले। आम्ही मतदार जो मत देतो आहे, बटन दाबतो आहे, ते मत नक्की कुठे जात आहे हे कळत नाही म्हणजे घोटाळा। आम्ही जेव्हा मतपत्रिकेवर मत शिक्का मारतो आम्हाला दिसतंय की आम्ही कोणाला मत देतो आहे, आम्ही ते मत टाकतो आणि ते मोजलं जात आहे। पण ईव्हीएम मध्ये असं होत नाही। राज ठाकरे यांनी तोच मुद्दा मांडलेला आहे आणि आम्ही त्यांचं त्या भूमिकेबद्दल स्वागत केलेलं आहे। एक लक्षात घ्या की वोट चोरी तर झालेली आहे। काही ठिकाणी विधानसभा निवडणुकीपूर्वी 10 लाख मतदान माझ्याच मतदारसंघात कमी करण्यात आलं होतं आणि 20 लाख मतदान वाढवण्यात आलं होतं। तर जे मृतक मतदार आहेत त्यांची नावं डिलीट करण्यात आलेली नव्हती आणि 2-2दा 3-3दा आलेली नावं अनेक आहेत। एकंदरीत वोट चोरीचा घोळ झालेला आहे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राचे सरकार ही चोरीची सरकार म्हणून त्या ठिकाणी स्थानापन्न झाल्याचं चित्र सर्वत्र दिसतं आणि लोकांमध्ये त्याची चर्चा आहे कि राहुल गांधी जी ये सीरियल लायर है, ये लगातार झूठ बोलते हैं और अब मुझे बड़ा दुख है कि हमारे महाराष्ट्र के नेताओं को भी अचानक सपना पड़ा है कि राहुल गांधी ही सच बोल रहे हैं, इसलिए उनके झूठ में अब इनका भी झूठ मिल रहा है। लेकिन झूठ की कोई बुनियाद नहीं होती, झूठ का किला ढह जाता है और जब तक ये नहीं जानेंगे कि जनता में जाकर जनता का वोट जीतना पड़ता है, जनता का विश्वास जीतना पड़ता है, तब तक ये अपने आप को समझा रहे हैं।